नमस्कार मित्रांनो, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 360। महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण राज्यच नाही तर दिल्ली ते मुंबईपर्यंत चर्चा पेटली आहे, जिथे कट्टर वैर, कट्टर विचारधारा आणि राज्य स्तरावर सततचा संघर्ष दिसतो, तिथेच कुर्डुवाडीमध्ये एकदम उलट चित्र तयार झालं आहे। शिंदे गट आणि शरद पवार गट हे दोन्ही एकत्र आले आहेत। होय, ऐकून धक्का बसेल, पण हीच आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची खरी गंमत। आज आपण जाणून घेणार आहोत ही युती कशी घडली, कोण मेन मास्टरमाइंड, कोणाला फायदा, कोणाला फटका आणि सर्वात महत्त्वाचं याच्या राज्याच्या आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार। कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणूक म्हणजे अनेक वर्षांचं एकाच गडाचं वर्चस्व। इथे धनंजय डिकोळे यांचं वर्चस्व 20-25 वर्षांपासून अभेद्य आहे। ते उद्धव ठाकरे गटाचे विश्वासू, त्यांचा किल्ला इतका मजबूत की एकाच पक्षाने त्यांना कधी हरवता आलं नाही। याच वास्तवामुळे आता गैरसोयीनं तयार झालेली सोयीची युती पाहायला मिळाली। शिंदे गट, शरद पवार गट एकाच झेंड्याखाली, एकाच बॅनरखाली। या संपूर्ण खेळीचं क्रेडिट दोन नेत्यांना जातं, धैर्यशील मोहिते पाटील, शरद पवार गट खासदार, नारायण पाटील, शिंदे गट पामदार। दोघांनीही पक्षचिन्ह, मोठे नेते, आघाड्या हे सर्व बाजूला ठेवून बंद दरवाजात चर्चा केली। या चर्चेत सहभागी तात्यासाहेब गोडगे, बाळासाहेब पाटील, आनंद टोंपे, संभाजी सातव, दत्ताजी गवळी। अखेरीस हिरवा कंदील मिळाला आणि दोन वैर असणाऱ्या शक्ती एकत्र आल्या। या युतीचा सर्वात मोठा धक्का भाजपला बसला आहे, कारण शिंदे गट म्हणजे भाजपची अलायन्स, शरद पवार गट म्हणजे महाविकास आघाडी। पण इथे मात्र दोघेही एकाच छत्राखाली उभे राहिले आणि भाजप कोणाच्या बाजूने उभं राहायचं या संभ्रमात सापडली। तसंच अजित पवार गट मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सोबत तिसरी आघाडी तयार करताना दिसला। म्हणजे आता मैदानात 4 शक्ती, 4 समीकरणं आणि 4च वेगळ्या दिशा। या युतीचं एक वाक्यात उत्तर, शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र। डिकोळे यांचा गड कोणी एकटा मोडू शकत नाही, म्हणून दोघेही कट्टर विरोधक इथे हातात हात घालून आले। आणि हेच राज्याच्या राजकारणाचं आधुनिक सत्य। विचारधारा मागे, सत्ता पुढे, स्थानिक हिताचं गणित सर्वात पुढे। स्थानिक गणित मोठ्या प्रमाणात बदलणार। एकीकडे शिवसेना, शिंदे, राष्ट्रवादी, शरद, दुसरीकडे ठाकरे गट, डिकोळे आणि तिसरी बाजू अजित पवार आरपीआय, तर भाजप शांत मोडमध्ये। डिकोळेंना पहिल्यांदाच गंभीर आव्हान, पहिल्यांदाच 2 मोठे गट एकत्र आले आहेत। मतांचं विखुरण थांबेल आणि एकत्र मुक्का बसू शकतो। 3 महायुतीत कन्फ्युजन वाढण्याची शक्यता। अजित पवार गट वेगळं लढणार म्हणजे महायुती 2 भाग म्हणजेच अंतर्गत तणाव। 4 महाविकास आघाडीतही तणावाची रेष, कारण ठाकरे गट आणि शरद पवार गट कुर्डुवाडीत समोरासमोर। ही फक्त नगरपरिषद नाही, हे 2025-26 च्या महत्त्वाच्या निवडणुकांचे संकेत आहेत। शिंदे आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात का? भाजपची रणनीती धीमी का? अजित पवार गटाने तिसरी आघाडी का आणली? पेम्बीए मध्ये नाराजी वाढेल का? या प्रश्नांची उत्तरं पुढील महिन्यात महाराष्ट्राच्या भविष्यावर मोठा परिणाम करू शकतात। मित्रांनो, राजकारणात शत्रू, मित्र अशी काही स्थायी नाती नसतात। वेळ, ताकद आणि परिस्थिती या 3 गोष्टी ज्याची बाजू मजबूत करतात तोच नेता पुढे जातो। तर तुमच्या मते ही नव्या प्रकारची युती